व्ह्यूअर्स नमस्ते. पुण्यात तुम्हाला एक 550 स्क्वेअर फूटचा फ्लॅट 51 रुपये भाड्यात मिळेल का? तुम्हाला जर गंमत वाटत असेल तर मी आज MSRDC चा हा जे प्लॉट आहे ससूनच्या समोर 2.25 एकरचा प्लॉट आहे आणि इथं मी एक अंदाजे 3-1 महिन्यापूर्वी पण रिपोर्टिंग केलेलं, तेव्हा PWD चे ऑफिस होते. आता ते ऑफिस नाही आहे आणि हे जे भाऊ इथं उभे हे सिक्युरिटी आहे, प्रायव्हेट सिक्युरिटी आहे बिल्डरची. MSRDC ने पब्लिक डोमेन मध्ये जे इन्फॉर्मेशन आहे त्याप्रमाणे हा 2.25 एकरचा प्लॉट NG व्हेंचर्स नावाचे प्रायव्हेट बिल्डरला लॉंग लीज 99 वर्षाचा करारावर दिलेला आहे. आणि पब्लिक डोमेन मध्ये जे इन्फॉर्मेशन आहे त्याप्रमाणे या करारचे जे कन्सिडरेशन किंवा जे पैशांचा जे विषय त्याच्यात तो असा आहे की 1 रुपये भाडं दरवर्षी पर स्क्वेअर मीटर. एका स्क्वेअर मीटरमध्ये जवळपास 10 स्क्वेअर फूट असतात. म्हणजे जर तुम्हाला 550 स्क्वेअरचा तुमचा प्लॉट एरिया असेल तर त्याचं वर्षाचं भाडं 51 रुपये झालंय. भारी आहे ना? तुम्हाला 51 रुपयात पुण्यात कुठेही 550 स्क्वेअर फूटचा फ्लॅट मिळेल का? तेही वर्षाचं भाडं 51 रुपये. बट पब्लिक डोमेन मध्ये तुम्ही जर गुगल सर्च केलं, कारण की मी MSRDC ला 2-3दा मी त्यांना विचारलं, पण याबाबत कोणी काय म्हणत नाहीये. हा तोच प्लॉट आहे ज्यासाठी वैद्यकीय मंत्री असताना हसन मुश्रीफ यांनी असेंब्लीमध्ये म्हटलं होतं की हा प्लॉट जे आहे हा कॅन्सर हॉस्पिटलसाठी, म्हणजे इथं कॅन्सर हॉस्पिटल होणार आहे आणि त्यांना दिलं जाणार आहे. त्याच्या आधी अशी न्यूज होती की हा ससून जे हॉस्पिटल आहे यांची एक ॲडिशनल इमारती इथे उभी करण्यासाठी हा प्लॉट दिला जाणार आहे. पण आज बघा, हा प्लॉट गव्हर्नमेंटचे जे रूल्स आहे ते रूल्स यांना कसं वगळलं गेलं काहीच नॉलेज नाहीये. हा प्लॉट प्रायव्हेट बिल्डरला, म्हणजे गव्हर्नमेंटचा जे प्लॉट आहे ते महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन जे 42,000 कोटीचं रिंग रोड पुण्याच्या अवतीभोवती जे बांधणारे 42,000 कोटी, त्यांनी हा प्लॉट 60 कोटी, आता हे डिपॉझिट आहे, रिटर्नेबल डिपॉझिट आहे की वन टाइम डिपॉझिट आहे, फक्त आणि फक्त 60,11,00,000. हे पण पब्लिक डोमेन मधलीच इन्फॉर्मेशन आहे. या कॉस्टवर हा प्लॉट जे आहे आणि 1 रुपये स्क्वेअर फूट भाड्याने हा प्लॉट दिला गेलेला आहे. कसं शक्य आहे? तुम्ही, मी, आपण अजूनही याच्यात बिझी आहोत. हिंदू, मुस्लिम, मी इकडचं आहे, तुम्ही परप्रांतीय आहात. या प्लॉट ज्यांना दिलं गेलं त्या कंपनीचं नाव आहे NG व्हेंचर्स. कंपनी 2012 मध्ये दिल्लीमध्ये रजिस्टर्ड झालेली आहे. पुण्याचे किंवा मुंबईचे कोणीही, आपल्या इकडचे कोणीही बिल्डर 60 कोटीमध्ये हा प्लॉट घेऊ शकत नव्हते. मार्केटमध्ये जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचं म्हणणं आहे जवळपास 400-500 कोटी या प्लॉटची व्हॅल्यू आहे. आणि हा प्लॉट 60 ते 70 कोटीमध्ये 99 वर्षाच्या लीजवर 1 रुपये भाडं पर स्क्वेअर मीटर दरवर्षी का दिलं जात आहे? MSRDC चे गायकवाड साहेब जे MD आहे त्यांनी हा निर्णय असं का घेतलं, हाही प्रश्न सगळ्यांसमोर येतोय. पण गायकवाड साहेबांची काय चूक आहे? कारण की असे जे निर्णय हे वरती कोणीतरी आका असतंच. या केसमध्ये कोण आका आहे? एखादी ब्युरोक्रेट आहे का, की एखादी सिनियर पोलीस ऑफिसर आहे, की कोणीतरी मंत्री आणि पोलीस ऑफिसर टुगेदर आहे आणि सोबत ब्युरोक्रेट? नेमकं कोण आका आहे ज्याच्या सांगण्यानी MSRDC जे 40,000 कोटीचा रिंग रोड बांधते ते फक्त आणि फक्त 60 कोटीमध्ये हा प्लॉट देते? का देते? हे गव्हर्नमेंटची जागा प्रायव्हेट बिल्डरला का देण्यात येत आहे कमर्शियल पर्पजसाठी? हा पूर्ण महाराष्ट्रासमोर आजही प्रश्न आहे. तुम्ही, मी, आपण या प्रश्नांचे पुढे वर्षानुवर्ष ॲज अ नॉर्मल पब्लिक सोडत असणार. बट मीन वाईल हा कमर्शियल पर्पजसाठी हा प्लॉट जाणार आहे. 2-3 महिन्यापूर्वी आम्ही आज जाऊन PWDच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो. इथे विश्वेश्वरय्या यांचा कॅबिन होतं, स्मारक आहे. तो स्मारक त्या पुढे जर तुम्ही कॅमेरामध्ये दाखवलं तिथं आहे. तोही आता कमर्शियल बांधण्याचा विषय आला तर निश्चित नाबूद करण्यात येणार आहे आणि इथं एक खासगी कमर्शियल किंवा प्रायव्हेट मॉल किंवा बिल्डिंग होणार आहे. हे का होतंय? हे कधी थांबणार? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर ऍक्च्युली MSRDC ने द्यायला पाहिजे. बट हे प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडे नाहीये. मी 2-3दा प्रयत्न केलं, नो आन्सर. अजित दादा शांत आहे, चंद्रकांत दादा पाटील यावर काय बोलत नाहीये, मुरली यांना नाही माहिती, नाही माहिती, आय डोंट नो. बट पुण्यासमोर हा अजूनही प्रश्न आहे की वर्षाचं 1 रुपये भाडं 1 स्क्वेअर मीटरचा, म्हणजे 550 स्क्वेअर फूटचा फ्लॅट जवळपास 51 रुपये भाड्यात मिळतं. एवढं स्वस्त रेटमध्ये MSRDC ने हा प्लॉट दिलेला आहे
किती मोठी गंमत आहे ना. बघू याच्यावर गव्हर्नमेंट काय करते. फडणवीस साहेबांपर्यंत ही न्यूज जाते नाही जाते. मुरली अण्णा पुण्याचे एवढे मोठे मंत्री ते याच्यावर काय ऍक्शन घेणार का. चंद्रकांत दादा बघणार का. अजित दादा ज्यांच्या अगदी पुणे त्यांचं अगदी मनाच्या पाशी आहे, अजित दादा यावर काय बोलतील का. MSRDC त्यांची काय मजबुरी आहे, ते कोणत्या हकासाठी नेमकं करताय, किंवा अजून असे कोणीच बिल्डर नाही आहे का. शेवटी हा प्लॉट परप्रांतीयांना कसं जात आहे. आपले लोकल पण बिल्डर असणार ना. ते 60 कोटी माझ्या मते तुम्ही सकाळी MSRDC जर ठरवलं तर संध्याकाळपर्यंत किमान 5 बिल्डर रेडी होणार जे 60 ने 70 कोटी देणार. पण त्यांना का हा प्लॉट जात नाहीये. या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुमच्याकडे एक्सपेक्ट करतोय व्ह्युअर्स, की तुम्ही याचे उत्तर शोधा किंवा तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा. मीनवाईल पुणेकर न्यूजसाठी टीकम शेखावत.